मला आधी तर ह्या पिढीबद्दल खूप असूया वाटते. कारण हं. त्यांच्यासाठी खूप प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. हं, हं. त्यांच्यासाठी खूप शक्यता आहेत. आमच्या काळात तेवढ्या शक्यता नव्हत्या. बरोबर. मग ते काय होतं, की 3च प्लॅटफॉर्म्स होते. एक तर रंगमंच होता. तुम्ही व्यावसायिक नाटक करा. दुसरं म्हणजे तुम्ही सिनेमा करा. तिसरं म्हणजे दूरदर्शनचं एकटं चॅनेल. हो, त्यावर हो. जे काही कराल तुम्ही मालिका बरोबर. असेल, जे काही हं. असेल. आणि त्या पण दैनंदिन नसायच्या. हो. आठवड्यात आठवड्याला साप्ताहिक एक. हो. असायच्या. हं. तर त्यामुळे त्यात खूप स्ट्रगल करायला लागायचं. म्हणजे म्हणजे तेव्हा तेवढं एक्सपोजर नव्हतं त्याला. हो. हं. आणि दुसरं कसं, की आता जसं तू हिच्याबद्दल म्हणालीस, की वन नाईट एका रात्रीत ती मोठी स्टार झाली. हं. आमच्या काळात स्वतःला सतत दररोज सिद्ध करायला लागणं ही एक मोठी गोष्ट होतीच. बरोबर. म्हणजे माझी सुरुवात ही 1 मिनिटाच्या भूमिकेपासून झाली. मी हो. यशवंत नावाचा सिनेमा केला होता, हो. हिंदी सिनेमा. हो. आता मी हे सांगतोय प्रेक्षकांना. आता त्यांनी जर पुन्हा तो सिनेमा संपूर्ण बघितलं तर, "अरे! हा इतकाच तो छोटासा रोल बरोबर. आहे."